शिलाईची उरलेली कतरण टाकून न देता त्याचा कुठून कुठं उपयोग करायचा आहे। एक मोठा फॅब्रिक घ्यायचा आहे आणि एक परात घ्यायची, तिला बरोबर गोल आकारात कटिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही यापेक्षा मोठीसुद्धा परात घेऊन मोठासुद्धा कपडा कटिंग करून घेऊ शकता। आता हा कपडा बरोबर मार्किंग केलेल्या आकारामध्ये कटिंग करून घ्यायचा आहे। सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची, उलटी बाजू वरच्या बाजूने ठेवायची आहे। आता आपण शिलाई मारून घ्यायची बरोबर सर्कलमध्ये आणि मध्यभागावरती कटिंग करून सरळ फॅब्रिक जे आहे आतलं ते बाहेर काढून घ्यायचं आहे। आता बाहेर फॅब्रिक काढून घेतल्यानंतर यावरती आपण शिलाई सुद्धा मारू शकता बाहेरच्या बाजूने। आता त्यामध्ये आपल्याला वेस्ट फॅब्रिक भरायचं आहे एकदम त्याला कडकपणा येण्यासाठी आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची चारही बाजूने। बघू शकता मार्किंग केलेल्या अशा पद्धतीने तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे। आता शिलाई मारून झाल्यानंतर जे आतलं फॅब्रिक आहे ते बाहेर येत नाही। आता इथे चौकोनी बॉक्स कटिंग करायचे अशा पद्धतीने ते ठेवायचे, जसे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही त्या पद्धतीने, आणि त्याला काठावरती स्टिच करून घ्यायचे आपल्याला। आता सगळे फॅब्रिक आपल्याला असेच ठेवायचे बरोबर तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने इथं घडी करून घ्यायची, म्हणजे आपला जे शिलाई बाहेरचा कपडा आहे तो आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि काठावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। सर्व फॅब्रिक अशाच पद्धतीने ठेवायचे बरोबर। अंतरसुद्धा बघू शकता तुम्ही, असे अंतर ठेवून बरोबर स्टिच करून घ्यायचे आहे। फोल्डिंग अशाच पद्धतीने यायला हवी, म्हणजे एक डिझाइन तयार होते आपली। बघू शकता तुम्ही, आणि पूर्ण आपल्याला स्टिच करून घ्यायचे। आता पहिला राऊंड आपला झालेला आहे, दुसरा राऊंड सुद्धा असा स्टिच करून घ्यायचा। आता एक फॅब्रिक घ्यायचे, त्याला सरळ शिलाई मारून घ्यायची, तो आतला कपडा जसं आपण अगोदर केलं होतं अगदी त्याच पद्धतीने करायचं आपल्याला, आणि आपला जो मधला भाग आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। इथं मी चारही बाजूने शिलाई मारून घेतलेला आहे आणि जो मधला भाग आहे त्यावरती सुद्धा आपल्याला पूर्ण गोल अशा शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथं आपल्या पूर्ण फॅब्रिकवरती शिलाई मारून झालेली आहे। तर पूर्ण शिलाई मारून घेतल्यानंतर एक कडकपणा येतो आणि छान असं आपलं पायदान तयार होतं। आता बाहेरच्या बाजूने आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे। आता इथे एक सरळ पट्टी कटिंग करायची, जर सरळ केली तर तुम्ही इथं प्लेट्स द्यायच्या आहे, थोड्या अंतरावरती प्लेट्स द्यायच्या, नाहीतर मग तुम्ही उरेप पट्टी कटिंग केली तरी चालेल, कपडा शिल्लकचा असेल तुमच्याकडे तर। समजा एखाद्या साडीचं बनवत आहे तुम्ही किंवा तुमच्याकडे फॅब्रिक जास्त आहे तर, मी तर कतरनपासून बनवते तर मी पट्ट्या एकमेकांना स्टिच करून सरळ पट्टी स्टिच केली होती आणि थोड्या अंतरावरती इथे प्लेट्स दिलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही पायदान बनवून तुम्ही विकू शकता आणि त्यातून सुद्धा तुम्ही चांगली इन्कम घेऊ शकता। एका पायद्यांची रेट तुम्ही 50 रुपये 30 रुपये तुमच्या एरियामध्ये त्या जशी असेल तशी तुम्ही ठेवून तुम्ही एक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता। अशा पद्धतीने एखादा स्टोअरवाला असेल त्यालासुद्धा तुम्ही होलसेलमध्ये अशा पद्धतीने स्टिच करून देऊ शकता, कारण हे एकदम टिकाऊ आहे आणि धुण्यासाठी सुद्धा खूप छान आहे, पटकन सुकतं पावसाळ्यात सुद्धा। तर अशा पद्धतीचे जे पायदान असतात ते पटकन खराब होत नाही, कम से कम 12 महिने तरी ते टिकतात। आता मी स्वतः विकत घेत नाही, मी अशा पद्धतीने बनवून घरामध्ये वापर करते आणि हे माझ्याकडे ऑर्डर आल्या होत्या बनवायसाठी, तर एक आवड म्हणून बनवलेले आहेत मी आणि यातून मला चांगली इन्कमसुद्धा येते। आपण ब्लाऊज घेतो, ब्लाऊजला आपल्याला बरंच काही करावं लागतं, 2 ते 3 काढल्या तरी आपल्या ब्लाऊजची शिलाई आपल्याला येऊन जाते आणि बनवायलाही खूप सोपं आहे आणि पटकन तयार होतं। तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट येत नसेल तर अशा पद्धतीचं सुद्धा तुम्ही काम करू शकता, म्हणजे आपल्याला पैसा तर कुठूनही आणायचा आहे ब्लाऊजमधून किंवा असे काम करून सुद्धा, तर बेस्ट आहे। घरातल्या पडलेले आपले जे कतरण असतात ते टाकून न देता तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे। धन्यवाद।